सालाबादप्रमाणे राहाता येथील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सायोग फाउंडेशनद्वारे वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात आज बुधवारी उत्साहात सुरुवात झाली आहे। खटकळी परिसर दहेगाव येथे राहाता परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य डॉक्टर पीजी गुंजाळ यांच्या हस्ते 10 ते 12 फुटी झाडांचं रोपण करण्यात आलंय। डॉक्टर्स डेच्या निमित्त डॉक्टर पीजी गुंजाळ व सायोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांना शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलंय। तसेच सायोग फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासराव वाळेकर यांचाही वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला। ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केलंय। डॉक्टर पीजी गुंजाळ यांच्या रुग्णसेवेतील अतुलनीय कार्याचा गौरव करत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या। शेवटी अॅडव्होकेट दत्तात्रय धनवटे यांनी सर्वांचे आभार मानले। याप्रसंगी दहेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पूनमताई संदीप डांगे, नीलम चेनुके, उज्ज्वला गाडेकर, डॉक्टर पीजी गुंजाळ, योगगुरू सुरेश भिंगारदिवे, डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, अॅडव्होकेट गोरखनाथ दंडवते, अॅडव्होकेट दत्तात्रय धनवटे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, मनोज पिपाडा, मोहन तांबे, बाळासाहेब गाडेकर, संजय बाबर, संदीप डांगे, अनिल सातव, ज्ञानेश्वर आरणे, रंगनाथ सदाफळ, सीताराम बावके, सुभाष दंडवते, पांडुरंग गायकवाड, कैलास चेनुके, बाळासाहेब तारगे, अशोक वाणी आदी मान्यवर उपस्थित होते। आजपासून आयोजित केलेल्या वृक्ष संवर्धन सप्ताहामध्ये आणि त्याच दरम्यान आज जो डॉक्टर्स डे सादर होत आहे, त्याचप्रमाणे आपले विलास वाळेकर यांचा वाढदिवस आहे। प्रारंभी सर्व डॉक्टर महोदयांना आणि विलास वाळेकरांना मी आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। दुर्बल शरीरामध्ये अगदी परमेश्वर देखील राहत नाही आणि म्हणून राष्ट्र निर्माणाचं काम हा प्रत्येक नागरिक करत असतो। त्या राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये प्रत्येक नागरिक कार्य करत असतानाच त्या खऱ्या अर्थाने ते राष्ट्र टिकवण्याचं, सक्षम बनवण्याचं काम वैद्य मंडळी करत असतात। डॉक्टर असं म्हणतात की रुग्णाला त्याच्या व्याधीपासून दूर करणं हे शेकडो यज्ञ केल्यासारखं आहे आणि त्याचप्रमाणे संबंध जगामधील वैद्य डॉक्टर्स हे परमेश्वराने निर्माण केलेले आहेत असं म्हणून वाटतं। आजच्या या दिवशी सर्व डॉक्टर महोदयांना, विशेष म्हणजे आपण आत्ताच उल्लेख केला की आपल्या राहत्यातील अगदी ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गुंजाळ साहेब यांनी खूप मोठा मापदंड डॉक्टर व्यवसायासाठी घालून दिलेला आहे, एक आदर्श ठेवलेला आहे। आमच्यासाठी ते आदर्शव आहेत। त्याचप्रमाणे आमच्या सायोग मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब पानगव्हाणे डॉक्टर साहेब यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य अत्यंत अतुलनीय असं आहे आणि आमच्या सर्वांसाठी आदर्शावह असं आहे। डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आपलं संघटन निर्माण केलेलं आहे आणि हे संघटन अगदी बिगर राजकीय, समाजाला पूरक असं हे संघटन आहे। या निमित्ताने मी डॉक्टर पानगव्हाणे साहेबांना देखील शुभेच्छा देतो व आपण सर्व या वृक्ष मोहिमेमध्ये सहभागी होत आहात। आपला सहभागीतून पुढे असाच उत्तरोत्तर वाढत जाऊन ही अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। या ठिकाणी आज आपण वृक्ष लागवड केलेली आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे या गोष्टीनं ध्यास धरून डॉक्टर पीजी गुंजाळ सरांनी जे काम केलं ते काम परिसरालाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सर्वज्ञात आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर पीजी गुंजाळ सरांचं काम अवर्णनीय आहे, अलौकिक आहे आणि म्हणूनच त्यांना उदंड आयुष्य मिळालेलं आहे। बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांना बघतो ते त्याच तब्येतीमध्ये आहे आणि खूप सारं आयुष्य त्यांना मिळणार आहे। आमच्या सायोग फाउंडेशनला देखील त्यांची प्रेरणा असते आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या सायोग फाउंडेशनला नक्कीच आहे। मी प्रथमतः सायोग फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर पीजी गुंजाळ सरांचं मनपूर्वक या ठिकाणी डॉक्टर डेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमच्या सायोग फाउंडेशनचे सक्रिय सदस्य विलास वाळेकर सेठ यांचा आज वाढदिवस आहे। विलास वाळेकर सेठ जेव्हापासून सायोग फाउंडेशनमध्ये सक्रिय झाले तेव्हापासून अगदी मनापासून ते या सायोग फाउंडेशनच्या या सामाजिक यज्ञामध्ये सहभाग त्यांचा आहे। विलास वाळेकर यांच्याबद्दल जर मला सांगायचं झालं तर डॉक्टर पीजी गुंजाळ सर आपण सांगू इच्छितो की त्यांचं वय कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहेत। हे अगदी अल्लडपणे
त्या ठिकाणी ते काम करतात आणि खूप सारा सामाजिक कामाचा एन्जॉय घेतात, जीवनाचा पण आनंद घेतात आणि हे सर्व श्रेय जे आहे ते आमच्या डॉक्टर सहाय्यक फाउंडेशनचे सर्व की ज्यांनी आमची मोठ बांधलेली आहे असे आमचे सहाय्यक फाउंडेशनचे डॉक्टर पानगावाने सर आहेत. त्याचप्रमाणे आज या वृक्ष लागवड सप्ताहाच्या निमित्तानं मी विशेष धन्यवाद देईल की गाडेकरताई, पूनमताई आणि चनुकेताई यांना की त्यांनी या ठिकाणी भल्या सकाळी या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या आणि त्यांचा पण मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि डॉक्टर डेच्या निमित्तानं डॉक्टर PG गुंजाळ सरांचा छोटासा सत्कार करू इच्छितो. विनंती करतो त्यांना की आमच्या या सहाय्यक फाउंडेशनच्या वतीनं आपण हा डे निमित्त सर्व डॉक्टर्स लोकांना उपस्थित त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे वाळेकर साहेब आपलं त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा. मला बोलण्याचं कारण असं आहे की मी कृषी खात्यातला असल्यामुळे म्हटलं वृक्षारोपणाबद्दल काहीतरी बोलावं. तर 1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह न करता बरं का, आपलं जसं पानगावणे सरांनी आपल्याला जो पायंडा घालून दिलेला आहे की आपण वार्षिक पद्धतीने हे करतोय ना, तर ते सप्ताह न राहता आत्ताच आपला एक सप्ताह डॉक्टर पानगावणे सरांच्या लग्नाचा जसा साजरा झाला तसा हा जो सप्ताह आहे आपण वर्षभर साजरा करूयात. झाडांचं असं महत्त्व आहे की झाडांपासून आपल्याला आता आपण पाहतोय पावसाचं जे प्रमाण आहे ना हे फक्त एकमेव कारण आहे त्याचं की ज्याच्यामुळं पाऊस पडत नाही. तर झाडं जास्तीत जास्त लावले गेले पाहिजे. झाडं म्हणजे पृथ्वीचं म्हणजे फुफ्फुस म्हणतात या झाडांना. फार मोठं झाडांचं निसर्गामध्ये देणं लागतं. तर अशा या झाडांचं संगोपन करणं आणि त्याची जोपासना करणं हे जसं सहयोग मंडळ करते ना, आत्ताच आपलं वट सावित्री पौर्णिमा जी गेली ना बरं का पूनमताई, तर माझं म्हणणं होतं की त्यावेळेस प्रत्येकाने एक झाड लावायला पाहिजे ते. कारण ते झाड लावून ते जर जोपासलं ना, नुसतं ते आहे त्या झाडाला हे करण्यापेक्षा फेऱ्या मारण्यापेक्षा पण हे जर केलं तर अनेक वृक्षांची त्याच्यामध्ये संख्या वाढेल. तर अशा पद्धतीनं इथून पुढं आपण वर्षभर जे करणार उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं लावले पाहिजे. म्हणजे असे काही विशिष्ट प्रकारचे झाडं आहेत का ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा लावतात सर. काय असं काही त्याला जुलै जून असं काही नाही आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की हे झाड दारापुढं नको ते नको, तसं काही नाही आहे. तू नको त्या दारापुढं, ते जे झाड आहे ते तिथंच राहायला पाहिजे. चिंचेचा असो अशोकाचा असो त्याचा आणि याचा काही नाही आहे. एकही झाड निसर्गामध्ये एकही अशी वस्तू नाही का जी निकामी झाडांच्या बाबतीत तरी. तर असं हे ऑक्सिजन देणारं प्राणवायू देणारं जे झाड आहे आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यावी एवढी विनंती मी करतो आणि थांबतो. वृक्ष संवर्धन वृक्षारोपण हा जो सप्ताह आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि या ठिकाणी अस्वस्थ सर्व वृक्षांना जी भगवंतांनी जी विभूती सांगितली की झाडांमध्ये मी कोण आहे तर पिंपळ वृक्ष मी आहे आणि त्याचं रोपण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आज डॉक्टर्स जे आहेत त्या निमित्तानं समाजातील सगळ्या लोकांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी जे त्यांचं रक्षण करतात, सेवा देतात, अशा डॉक्टर दिनाच्या पण आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले ह्या कार्यक्रमानिमित्त, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि असंच आपण वृक्ष संवर्धन आणि आरोग्य संवर्धन सहयोगा फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत आणि करत राहू. त्यासाठी देखील आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे, त्यासाठी देखील आपल्या सर्वांचे आभार. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला.